होतो त्या दिवशी किती भयान चित्र या ठिकाणी असेल। अक्षरशः हा चिखल आहे, सध्या हा चिखल वाळलेला आहे, मात्र किती प्रकारचे शूज, किती प्रकारचे चप्पल यामध्ये अडकल्याचा आज ही आपण पाहतोय। कारण ज्या वेळेला ही घटना त्या ठिकाणी घडली त्यानंतर अक्षरशः पळत सगळे पर्यटक जे आहेत ती इथून खाली, मी कॅमेरामनला विनंती करेन की हा जो खाली रस्ता दिसतो इकडे फक्त सुरूची झाडं आहेत, बाकी काही नाही, जंगल परिसर आहे, घनदाट जंगल या संपूर्ण भागामध्ये आणि इथून सगळे पर्यटक वाट मिळेल तशा पद्धतीने पळत गेलेले होते आणि त्याच चिखलात हे अनेक पर्यटकांचे बूट देखील अडकल्याचं आपण पाहतोय। समोर आपण जर पाहिलं तर बर्फाचा जो डोंगर आहे तो आज आपल्याला दिसतोय, बर्फवृष्टी काल रात्री तिथं झालेली आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे मुख्य ठिकाणी, ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झालेला होता। अशा पद्धतीनं चालत मी खरं तर इथं आलेलो आहे। 4.5 ते 5 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो करून मला या ठिकाणी यावं लागलं, कारण जो घोडेस्वारांचा जो व्यवसाय म्हणजे घोड्यावरून आपण दरवेळेला या ठिकाणी येत असतो किंवा सगळे पर्यटक येत असतात, पण ही घटना घडल्यापासून खरं तर घोडेस्वारांचा म्हणजे ती जी सेवा आहे ती पूर्णपणे सध्या बंद करण्यात आलेली आहे। आत्ताही आपण पाहतो या ठिकाणी कच्चा रस्ता आहे, हा दगड आहेत आणि चिखल आहे फक्त या रस्त्यावर, डांबर तर इथं पाहायलाही मिळत नाही। कारण पहलगाम हे पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटन स्थळावर लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात। जसं गुलमर्ग असेल, सोनमर्ग असेल, त्या पद्धतीनंच इथं देखील अनेक पर्यटक येत असतात। हेच मुख्य गेट आहे आणि याच गेटमधून आत गुलमर्गमध्ये, माफ करा, पहलगाममध्ये जावं लागतं। मी कॅमेरामनला विनंती करेन इकडं पुढे येण्याची आणि इथूनच तुम्हाला जे एंट्री तिकीट आहे ते काढून खरं तर आतमध्ये जायला लागतं। माझ्या डाव्या बाजूला पुन्हा एकदा हे दाखवतो, अक्षरशः या ठिकाणी ही सगळी सुरूची झाडं आहेत आणि पूर्ण हा जंगल परिसर आहे। आत्ताही हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य आहे, कुणी या ठिकाणी नाही, कारण सर्वसामान्य नागरिकांना यायला या ठिकाणी बंदी आहे। ज्या दिवशी हा आतंकवादी हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळेला जवळपास 2 ते 2.5 हजार पर्यटक या ठिकाणी होते आणि त्या पर्यटकांच्या म्हणजे सुरक्षेसाठी या ठिकाणी कुणीही तैनात नव्हतं आणि त्यामुळंच अतिरेक्यांचं धाडस झालं आणि ते इथंपर्यंत आले आणि त्यांनी अखेर हा हल्ला केला। आत्ताही आपण पाहतो या बाजूला आपल्याला कुठेही जाता येत नाही, संपूर्ण हा परिसर बॅरिकेटिंगनं बंद केलेला आहे आणि त्यातूनही इथपर्यंत खरं तर म्हणजेच पहलगामच्या मुख्य पर्यटन स्थळापर्यंत हे सगळे दहशतवादी जे आहेत ते पोचलेले होते। मी दाखवतो, हाच तो जंगल सगळा परिसर आहे। या परिसरामधनं ते अतिरेकी ज्या मुख्य स्थळ आहे त्या ठिकाणी आले असतील असा एक अंदाज वर्तवला जातोय आणि आपण आत्ताही पाहतोय हे 2 सिलेंडर जे आहेत ते 4-5 सिलेंडर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। म्हणजे काय परिस्थिती असेल त्या दिवशी, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी खूपच सिलेंडर दिसत आहेत। या बाजूला जर आपण आलं, कारण ते वरती सगळे व्यावसायिकांची सगळी ती दुकानं आहेत आणि आपण पाहतोय 10 ते 12 सिलेंडर जे आहेत ती सगळी खाली या ठिकाणी पडली आहेत। म्हणजे ज्या रेस्टॉरंटमध्ये किंवा ते जे छोटे हॉटेल्स आहेत त्यामध्ये सगळे पर्यटक त्यावेळेला असणार आणि ज्यावेळेला अंधाधुंदपणे हा सगळा गोळीबार झाला त्यावेळेला काय अवस्था झाली असणार याची फक्त आपण कल्पना करू शकतो। बैसरनचा पिकनिक स्पॉट आहे हा पहलगाममधला। 35 रुपये अडल्टसाठी तिकीट आहे आणि 12 वर्षांच्या खालील मुलांना 15 रुपये तिकीट आहे। अशा पद्धतीनं तिकीट काढून खरं तर या ठिकाणी सगळे जे पर्यटक आहेत ते येत असतात आणि इथून पहिल्यांदा मी दाखवतो, आत्ताही आतमध्ये एंट्री कुणालाही नाही आणि हाच तो मुख्य भाग आहे ज्या ठिकाणी हा गोळीबार झालेला होता। दहशतवाद्यांनी जवळपास 50 पेक्षा जास्त राऊंड जे आहेत ते फायर केलेले होते। समोर आपण उलट्या बाजूला जर पाहिलं तर बर्फाचे डोंगर आत्ताही पाहायला मिळत आहेत। म्हणजे आत्ता एप्रिल महिन्यात ही परिस्थिती या ठिकाणी आहे, म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण आहे। तर ऐन थंडीमध्ये बर्फवृष्टी होते, हेच पहलगाम किंवा हाच भाग दुसऱ्या बाजूला येऊन पुन्हा दाखवतो। आजही या ठिकाणी तर हल्ला झालेल्या घटनास्थळावर TV9चा हा ग्राउंड रिपोर्ट। हल्ला झालेल्या बेसरन व्हॅलीमध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। घटनास्थळावरून TV9चे प्रतिनिधी आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत। अनेक पर्यटकांचे शूज जे आहेत ते चिखलात अडकलेले आहेत। जिथे वाट मिळेल तिथे या पर्यटकांनी आपला जीव वाचवण्यासाठी धाव घेतलेली आहे आणि बेसरन खोऱ्यात सध्या काय स्थिती आहे त्याची ही दृश्य आपण TV9वर एक्सक्लुझिव्हली पाहतोय। आमचे प्रतिनिधी संदीप राजकोळकर आपल्याला घटनास्थळावरून आढावा घेऊन देत आहेत। TV9चा हा ग्राउंड रिपोर्ट आहे। हल्ला झालेल्या घटनास्थळावर सध्याची काय स्थिती आहे ती आपण पाहतोय।